झी 24 तास एक पाऊल पुढे। एफडीआयवर शिक्कामोर्तब आपण चर्चा करतो। याच विषयावर मी जाणार आहे नितीन पोद्दार यांच्याकडे। नितीन पोद्दार, आपण ऐकलं की आता इंदोर जोशी यांनी सांगितलं की जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि मोठ्या कंपन्या आल्या तर छोटे किराणा दुकानदार मरतील। याच प्रश्नावर आपण सुरुवात केली होती। तुम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की मरणार नाहीत। त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आपलं काय बोलणं आहे? मला असं वाटतं, विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम, की ही थोडीशी मला असं वाटतं खूप इमोशनल त्यांनी रिॲक्शन दिली आणि वस्तुस्थितीला धरून रिॲक्शन दिलेली नाहीये। तुम्ही जर आता जाऊन जरी तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये, म्हणजे वेदर इट इज मुंबई, दिल्ली, बँगलोर, कुठल्याही मॉलमध्ये बघितलं तुम्ही, त्याचे फुटफॉल्स बघा, किती फुटफॉल्स आहेत। जर लोकांना हा फॉर्मॅट नको आहे तर वाय आर पीपल गोइंग टू दिस मॉल्स, वाय आर पीपल गोइंग टू द मल्टिप्लेक्सेस? आणि ॲट द सेम टाइम एफडीआय येणार ही चर्चा इन डिटेलमध्ये गेले 4 ते 5 वर्ष किंवा जास्त आहे आणि त्याच्याच अनुषंगाने मोठ्या इंडियन कंपन्यांनी चांगले रिटेलचे फॉर्मॅट्स उघडले आहेत। आपल्याकडे अपना बाजार आहे, आपल्याकडे सहकार भंडार आहे, आपल्याकडे असे कितीतरी मल्टी फॉर्मॅट्स आहेत। दिल्लीमध्ये पण फॉर्मॅट्स आहेत। आपण जाऊया बिंदुमानव जोशी यांच्याकडे। बिंदुमानवजी, मला सांगा, 4% फक्त ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आता रिटेलमध्ये आपण आहोत, 96% अनऑर्गनाइज सेक्टर आहे, तरी सुद्धा ही भीती का वाटावी? आता असं आहे की जे मॉल आहेत त्यालाही आम्ही विरोध केला होता। असं मॉलमध्ये एकावर 2 फ्री असं गळ्यात मारतात। या दुनियेत फ्री काहीच मिळत नसतं आणि त्यामुळे मॉलनी किती धंदा कॅप्चर केला आहे त्याला कारण असं आहे की सामान्य माणूस तिथे जायला तयार नाही, गेला तो फसला। म्हणून मॉल्सबद्दल रिॲक्शन ही आहे। मॉलची मी उदाहरण देत आहे आणि हा देश मॉलच्या ताब्यात द्यायचा आहे का? या देशात मी मगापासून म्हणतोय की छोटा व्यापारी आणि ग्राहक यांचं एक नातं आहे आणि ते मोठे विश्वासाचं आहे। एक यादी पाठवली की माझ्याकडे सगळं सामान येतं, विश्वास असतो, क्रेडिट असतं, हे सगळं कुठे मिळणार आहे? याचं सगळं आर्थिकरण करायचं असेल तर हा सरंजामशाही होईल ना। ही एक प्रकारची आर्थिक सरंजामशाही असं आपल्याला वाटतं। आपल्यासोबत चंद्रशेखर टिळक, त्यांना विचारूया की त्यांचं या नव्या येऊ घातलेल्या आर्थिक सरंजामशाहीबद्दल काय मत आहे? मुळामध्ये बिंदू माधवजींचं या क्षेत्रातलं जे कार्य आहे आणि त्यांचं वय आहे याच्याविषयी मला पूर्ण आदर आहे। सर्वार्थाने भारतातल्या ग्राहक चळवळीचे ते प्रणेते आहेत। पण तरीही याच कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ते आपल्या चर्चेत सहभागी होण्याआधी जे मी मत व्यक्त केलं होतं त्या मताशी मी ठाम आहे की मुळामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की मॉल काढले म्हणून किंवा मॉलला परवानगी दिली किंवा थेट विदेशी गुंतवणूक केली म्हणून पूर्णपणाने आजही कुठच्याही वयोगटातली जनता मॉलकडे गेलेली नाही। आत्ता असलेल्या संधीच्या बरोबरीनं ही संपूर्ण व्यवस्था कार्यरत होती। मुळामध्ये आपण आपल्या देशाच्या लोकसंख्येचं जे बदलतं स्वरूप आणि बदलतं प्रमाण आहे याची चर्चा करूया। मी या चर्चेच्याच पहिल्या भागामध्ये म्हणलं तसं की जोपर्यंत एक मध्यमवर्गीय मध्यमवयीन गृहस्थ ग्राहक म्हणून आपल्या देशात शिल्लक आहे तोपर्यंत कुठच्याही सरकारी धोरणांमुळे आपल्या कोपऱ्यावरच्या किराणा मालाच्या दुकानात परिणाम होईल असं मला वाटत नाही। आणि मगाशी जो बिंदू माधवजींनी मुद्दा मांडला तोच मुद्दा मी मांडला होता। पण त्याच वयोगटाच्या ग्राहक संख्येबरोबर बीपीओच्या स्वरूपामध्ये काम करणारा जो एक मोठा वयोगट आहे त्यांच्या ज्या रुची आहेत त्या रुची जर माझा कोपऱ्यावरचा किराणा माल पुरा करू शकत नसेल तर केवळ किराणा मालाच्या दुकानाच्या शेजारी मॉल आला म्हणून कोणाच्या डोक्यावरती पिस्तुली ठेवून आपण किराणा मालाच्या दुकानातनं ग्राहक वळवत नसतो। तर ज्या पद्धतीचा वयोगट असेल त्या पद्धतीनं सुविधा दिलेल्या आहेत। आणि मगाशी फोनवरती सांगताना मी सांगितलं तसं जोपर्यंत आपल्या देशात आपल्या अटीवरती विदेशी गुंतवणूक येत असेल तर त्या विदेशी गुंतवणुकीला केवळ एखाद्याचं डोकं ठिकाणावर आहे का नाही असे प्रश्न विचारून विरोध करणं हे मला आजच्या काळाला धरून मत आहे असं वाटत नाही। टिळक नाव म्हटल्यानंतर सरकारचे डोके ठिकाणावर आहे की काय किंवा डोके ठिकाणावर आहे की काय असा मुद्दा मला वाटतं गेले अनेक वर्ष महाराष्ट्राने ऐकलेला आहे। आपण याच विषयावर चर्चा करत राहणार आहोत। कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण या क्षेत्रासमोरची आव्हानं, या क्षेत्रात होऊ घातलेली बदलाची मानसिकता, ग्राहकवाद आणि त्याहीपेक्षा सुद्धा आलेली गुणवत्ता यांचाही विचार करणार आहोत। कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।